का उभा राहा रे पडली उद्या भावांचा पेपर आहे आणि भाऊ आल्या स्पेशली दहीहंडी बघायला. दहीहंडी 40 ते 50 फूट उंचीवरती लावलेली आहेत. तर इथं प्रताप लावणीसोबत टेका धरत आहे. तर भावानं माझं यूट्यूब चॅनल आहे समजलंय, त्याच्यामुळे आता इथं चॅनल सर्चिंग चालू आहे. साहिल शिंदे हा हे बघा टॉपला आले नाव. टॉप मित्रांनो आता ह्यो आता तिसरा अटेम्प्ट आहे यांचा. तर नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसानंतर लॉंग व्हिडिओ शूट करत आहे. आता रात्रीचे वाजलेत 7:30 वाजलेत आणि मित्रांनो आज गोपाळकाला आहे. काल गोकुळाष्टमी होती आणि आज गोपाळकाला आहे. तर कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी दहीहंडी वगैरे फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि कसा विषय झाला की गेल्या 2 वर्षापासून मी कोल्हापुरात आहे. आता यंदा 3रं वर्ष मी कोल्हापुरात आहे. या 2-3 वर्षामध्ये मी एकदा पण म्हणजे दहीहंडी वगैरे फोडण्याचा जो काही कार्यक्रम असतोय तिथे एकदा पण गेलो नाही. मग आज म्हटलं बघूया कोल्हापुरात जिथं काही म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे तिथं जाऊन येऊया. मग मित्रांनो आता लगेच इथून जमलं तर आधी पहिल्यांदा आपल्या इथं मिरज का टिकटीला जाणार आणि तिथं नंतर माधवा रोड म्हणजे या 2 ठिकाणी कुठं म्हणजे दहीहंडीचा वगैरे कार्यक्रम मोठा चालू आहे तिथं जाऊन बघून येऊया. मित्रांनो आता टाईम खूप झाला आहे कारण की आधीच वाजले 7:30. एका मित्राला कॉल केलेला आपल्या चंदगड भागाकडचाच होता प्रताप. त्याला फोन केलेला तो फोन उचलत नाही, येतो म्हणून बोललेला, पण बघू काय होतंय. नाहीतर मी आता जमलं तरी एकटाच चाललो आहे. हे इकडं मोबाईलमध्ये चार्जिंग खूप कमी आहे, ते चार्जिंग लावलेली चार्जर हो हा कायम बॅगमध्ये ठेवावा लागतो आहे का नाही, कारण की हे असं हे मोबाईलचे चार्जरचा कसं पण यूज करतात त्याच्यामुळे कायम मी रेग्युलर बॅगेमध्येच ठेवतो आहे. मित्रांनो आता लगेच निघूया, खूप टाईम झाला आहे. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, आज गोपाळकाला आहे आणि कसा विषय झाला की गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा गोपाळकाल्याच्या म्हणजे गोकुळाष्टमी ज्या दिवशी असते त्या दिवशी हमखास पाऊस पडतो आहे आणि आज पण तसंच झालं आहे. आणि आज पण बराचसा पाऊस पडून गेला आहे. हे बघा रस्ते वगैरे इथं ओले आहे. मित्रांनो हा काय मिथ आहे की कसं आहे का माहीत, पण दरवर्षी गोकुळाष्टमीला आणि गोपाळकाल्याला हमखास पाऊस असतोच. याचा आता काय रिझन मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन एक मित्रांनो की मी दहीहंडीच्या कार्यक्रमाला तिथं जातोय, तिथं म्युझिक सिस्टम वगैरे लावलेले असणार, त्याच्यामुळे माझा व्हॉईस तुमच्यापर्यंत व्यवस्थित क्लिअर पोहोचणार नाही. फक्त एवढं कॉम्प्रोमाइज करून घ्या. आणि रस्त्यावरून वगैरे जाणाऱ्या गाड्यांची रहदारी वगैरे जास्त असल्यामुळे व्हॉईस मध्ये मध्ये कट होत जाणार, त्याच्यामुळे मित्रांनो थोडंसं कॉम्प्रोमाइज करा. तर मित्रांनो आता रूममधून डायरेक्ट आम्ही लाड चौकामध्ये आलो. इथं मला प्रताप आणि हा त्याचा मित्र आहे, हे दोघं भेटले. मित्रांनो आता इथं लाड चौकामध्ये एवढं काय जास्त गर्दी वगैरे काय नव्हती, DJ वगैरे लावला आहे, त्याच्यामुळे थोडं इथं काय बघण्यासारखं मला खास वाटलं नाही. इथून आम्ही मिरज का तिकटीला चाललो आहे, म्हणजे तिथं बघूया म्हणजे काय गर्दी आणि तिथं काय इथं म्हणजे नियोजन वगैरे काय चाललं आहे ते. हा बघा काय म्हणून लेट्स गो. तर आज दहीहंडी असल्यामुळे आज बरीचशी गर्दी आहे आणि चौकामध्ये पोलीस वगैरे आहेत. ते बघा त्यांचं मॅनेजमेंट वगैरे काय काय चाललं आहे. आणि जे काही रस्ते वगैरे आहेत थोडेफार ब्लॉक वगैरे करून ठेवले आहेत कारण की गर्दी वगैरे होऊ नये म्हणून. आणि मित्रांनो पाऊस पडला काय आता भरपूर, आताही पडला होय, येऊन पडून गेला. आणि मित्रांनो आज पाऊस पण भरपूर जोरात आहे. आता दहीहंडी फोडण्याच्या वेळी फक्त नसायला पाहिजे.
आता व्हिडिओ शूट करायला गावाला. तर मित्रांनो आता इथं मिरजच्या तिकटीला आलो आहे आणि इथं बरीच गर्दी आहे. आणि मित्रांनो आता मी फ्रंट कॅमेरानं व्हिडिओ शूट करत आहे कारण की बॅक कॅमेरानं जरासं जरा ऑकवर्डसारखं वाटायलं आहे. त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करा कारण की बॅक कॅमेऱ्यानं जरासं वेगळंच वाटायलं आहे म्हणून फ्रंट कॅमेऱ्यानं व्हिडिओ शूट करत आहे. तर इथं मिरजच्या तिकटीला गर्दी पाहू शकता. अजून दहीहंडी का फुटलेलं नाही. इथं क्रेन वगैरे लावून काय काय केलेलं आहे बघा. तर मित्रांनो इथं मिरजच्या तिकटीला आलो आहे आणि इथं गर्दी पाहू शकता केवढी आहे. आणि मित्रांनो दहीहंडी फोडण्यासाठी इथं क्रेनचा वापर केलेला आहे बघा, क्रेन. आणि इथं सत्कार समारंभाचा बघा कार्यक्रम चालू आहे. मित्रांनो आता इथं दहीहंडी 40 ते 50 फूट उंचीवरती लावलेली आहे इथं. आणि इथं एक नाही 2 क्रेन लावलेले आहे ते बघा. आणि ती एक तिकडे एक असे एकूण 3 क्रेन लावलेले आहेत. एक दहीहंडीचं म्हणजे 2 रस्सी पकडण्यासाठी आणि 2 रस्सी बांधलेले आहेत तिथं. तर मित्रांनो इथं पहिली बेरी शिरोळची चालू आहे आणि इथं बघा आता पहिला थर सुरू झाला इथं. आता हा तिसरा आहे का दुसरा आहे. आणि दहीहंडी बघा केवढी उंच आहे. अजूनही 10 फूट पण झालं नाही आणि इथं 50 फूट उंचीवर आहे. मित्रांनो ही टीम जी आहे ही शिरोळची आहे आणि ही पहिलीच टीम आहे. आणि मेन जो दहीहंडी फोडण्यासाठी जो वरती जाणार आहे तो हा बघा मेंबर. स्पर्धेत कोणी असो प्रत्येकाची काळजी प्रत्येकाला असते आणि त्याचं मोठं सलामी दिलेली आहे. 5 सरांची सलामी दिली आहे मित्रांनो यांनी. मित्रांनो बऱ्याचशा इथं टीम वगैरे आलेल्या आहेत हंडी फोडण्यासाठी. आणि ही जी आता समोरची टीम आहे ही राधानगरीची टीम आहे. आणि अजून काही बऱ्याचशा टीमा वगैरे आहेत. अजून काय हंडी फुटली नाही. पहिली ती जी पहिला थर होता ती सलामी देण्यासाठी उभारलेला. बहुतेक इथं नाटकाचं नाही तर कसं लावणीचं प्रदर्शन चालू आहे इथं. तर इथं प्रताप लावणीसोबत टेका धरत आहे. बोल बोल म्हण की गाणं म्हण. प्रतापनं लावणीसोबत टेका धरला आहे. तर मित्रांनो इथं पहिली जी टीम आहे ती तासगावची इथं सुरू आहे आणि आता यांची तयारी वगैरे चालू आहे. दहीहंडी फोडण्यासाठी इथं हाईट वगैरे पाहू शकता इथंच.
आता बहुतेक दहीहंडी फोडण्यासाठी पहिली टीम जी आहे ती तासगावची आहे. अजून बऱ्याचशा टीमा ज्या आहेत त्या दहीहंडी फोडण्यासाठी इथं आलेल्या आहेत. मित्रांनो, ज्याची भीती होती ते सुरू झालं आहे. पाऊस चालू झाला आहे. मित्रांनो, पाऊस जर चालू झाला तर ब्लॉगिंग वगैरे करायची अवघड होणार. तरी आमच्याकडे बॅकअप प्लॅन आहे. छत्री आणले मित्रांनो, मग काय विषय नाही आता. मित्रांनो, इथे दहीहंडीची जी उंची आहे ती 41 फूट आहे. मित्रांनो, इथं दहीहंडी फोडायसाठी पहिली इथं टीम चढलेली आहे. आता अजून मी सलामी किती आहे रे मग झाली असणार की मित्रांनो, ही पहिली सलामी आहे. मगाची काय होती सलामी, दुसरी टीम दुसरी. हां, तर मित्रांनो, इथे कोल्हापूरमध्ये थोडे दोघं भाऊ भेटले. ऐकल तर भावानं माझं यूट्यूब चॅनल आहे समजलं, त्याच्यामुळे आता इथं चॅनल सर्चिंग चालू आहे. SHIL त्याच्यामुळे सांगते वर्गात बसत जा. क्लास करत नाही का रे? साहिल शिंदे. हां, हे बघा टॉपला आले नाव. टॉप तर भाऊ आपला 201 सबस्क्रायबर आहे. 201 सबस्क्रायबर. उद्या भावांचा पेपर आहे आणि भाऊ आल्या स्पेशली दहीहंडी बघायला. याच्यावर काय मत तुमचं रे? पेपरला जातात बायका. पेपरला बायका जातात. उद्या तू जायचं नाही. तू आ गेला की बायका. मी सोडून आता ब्लॉग सरसनी पाठवतो. मामा काय म्हणाले बघा ते सांगायला. हे रोल यांना लागू होत्या. पहिलवानच निघायला लागते ब्लॉकमध्ये. पहिलवानच माहिती ओळखले म्हणला. तर इथं आपले पहिलवान भाऊ पण आहेत. आणि इकडं हात मिळवा. भाऊ गाव कुठलं? शाहूवाडी. हो, मेंबर गेला कोण? हा, मग नाचालता तो. तर मित्रांनो, इथं पहिली तासगावची टीम आहे आणि इथं आता पहिला थर चढलेला आहे आणि 41 फूट याची उंची आहे म्हणजे दहीहंडीची. आणि आता 41 फूट चढणार आहे. धन्यवाद. बाकी काय नाही. सबस्क्राईबर करू सपोर्ट असा गोळ पाहिजे. फुटता 100. मित्रांनो, खूप रिस्की आहे आणि याच्यातून पण चढत आहेत. मित्रांनो, 4था थर पूर्ण झालेला आहे आणि आता 5वा सुरुवात होणार आहे. जवळजवळ 35 फूट आता चढलेली आहे आणि ती दहीहंडी आहे 41 फूट आहे. आणि हे बघा, सेफ्टीसाठी या लहान मुलाला इथं जो वरती टॉपला चढणार आहे त्याला इथं क्रेनच्या माध्यमातून दोरी बांधलेली आहे रस्ती. आणि मित्रांनो, इथं गर्दी पाहू शकता केवढ्या. चढला. मित्रांनो, फक्त थोड्याशा अंतरामुळे राहिलं आणि हे बघा. तर मित्रांनो, यांचा पहिला अटेम्प्ट फेल झालेला, त्याच्यामुळे आता ही दुसरा अटेम्प्ट करण्यासाठी आता वरती चढत आहेत. मगाशी जस्ट फक्त 3 ते 4 फूट अंतर फक्त चुकलेलं असेल, नाहीतर पूर्ण वरतीपर्यंत पोहोचलेलीच. बारकाच्या मेहनतीला दाद दिली पाहिजे. बारका हा न भिता वर जात आहे, तुम्ही बघू शकत आहात. आणि हा बारका सगळ्यांच्या डोक्यावर नाही चढेल, सगळ्यांना छेदेत वर टॉपवर. बारका अशा तऱ्हेने लोकांना एडवान्स दाखवत बारक्यावर. थांब
पोचला मित्र उभा राहा रे उडी मारून घ्यायला पाहिजे मित्रांनो त्या बारक्या मुलाचं पण धाडच म्हणायचं बघा एवढा बारक्यामुळे मित्रांनो आता ह्यो आता तिसरा अटेम्प्ट आहे यांचा आणि ही जी टीम आहे ही तासगावची टीम आहे मित्रांनो बा तू बोल चढलीत काय कोणाला अरे तुला सोडतो अरे दंगाल्या सोडतो तुला हा या आता किती 10:30 पर्यंत 11 वाजेपर्यंत चढला आपला छोट्या छोट्याच्या हिमतीला धार दिली मित्रांनो शेवटी दहीहंडी फुटलेली आहे तासगावच्या टीमला फुटलं मित्रांनो 2 3 4 5 मित्रांनो 7 थराचे 7 थर होते 7 चल भाऊ आता भाऊ आपले चालले चल भाऊ भाऊ फुटली घराच तर मित्रांनो आता दहीहंडी फुटलेली आहे तासगावची जी टीम होती त्यांनी 7 थराची होती ना रे 7 थर होते आणि 7 थराच्या आणि त्यांचा तिसरा अटेम्प्ट होता तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यांनी दहीहंडी फोडली 41 फूट होती 41 फूट होती दहीहंडी मित्रांनो आता इथून आता आम्ही चाललोय गुजरीला पण म्हणजे जाऊन बघून येऊया म्हणजे दहीहंडी फोडले का नाही आणि मित्रांनो आता इथं गर्दी वगैरे पाहू शकता आता ही सगळी चाललेत आपापल्या घरी चालले थोडी गुजरीला चाललेत मित्रांनो आम्ही गुजरीला जायचा प्लॅन कॅन्सल केला आहे आणि तो प्लॅन कॅन्सल झाला आमच्या या मेंबरमुळे झाला आहे प्रतापराव आमचे जमलेले आहेत काय झालं जाणार प्रताप काय कॅन्सल केलेस म्हणजे गुजरीत जायला नको या भावाच्या पावसाचं प्रमाण वाटतं इथं या ठिकाणी पावसाचं प्रमाण पण आहे झोप पण आहे उद्या सकाळी पाऊस एकदा केवढा पडला पाऊस छत्री त्यासाठी घेतलंय बघ छत्री घेतला मग छत्री होतीच की एका 3 मग काय 4 वाजता आमचे एका वाजता ऑलरेडी 4 आहे ते बघा भावानं कबूल केलं आहे आता ही सगळं आपण हरिकडला चाललोय हां हरिकडला गेलो इथं बंदोबस्त पोलिसांचा भरपूर आहे आता बंदोबस्त नाही रे घेतला प्लस जे कॉन्स्टेबल आहेत ते पण आहे तिथे आता नाही ते हात मायनस मित्रांनो व्लॉगिंग करताना हात लई दुखतोय मायनस करा भरपूर दिवसापासून म्हणत होतो भावाच्या ब्लॉकमध्ये एकदा तरी यावं पण आज योगायोग आलेला आहे आज योगायोग आला दहीहंडीच्या निमित्ताने आलेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो हातानं जर जमलं तर मला ट्रायपॉड घ्यायला पाहिजे कारण की असा हातामध्ये मोबाईल पकडून हात खूप दुखत राहतोय वळतोय पण तसं आणि मी कुठे जास्त व्लॉगिंग पण करत नाही लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्येच सध्या करायला गणपतीमध्ये वगैरे जमलं तर म्हणजे गावाकडे वगैरे जाणार आहे मग त्यावेळेला लॉंग व्हिडिओ वगैरे नक्की अपलोड करेन आणि मित्रांनो आपण QR टाकू त्यामध्ये आर्थिक सहाय्य भावाला करू शकताय तुम्ही आर्थिक सहाय्य नको आमचा आहे नको आर्थिक सहाय्याची काय गरज नाही सध्या तरी तर मित्रांनो व्लॉगचा इथेच एंड करतो अजून रूम लांब आहे रे खरं आता इथे एंड करूया ह्या दुखला थांब तर मित्रांनो दहीहंडीचा माझा यंदा पहिलाच एक्सपिरियन्स होता आहे म्हणजे याच्या आधी दहीहंडी वगैरे मी कधी बघितलेली नव्हती आणि आज पहिल्यांदाच दहीहंडी वगैरे फोडण्याचा जो काही कार्यक्रम आहे
तो आज पहिल्यांदाच मी अनुभवलेला आहे आणि ते पण कोल्हापूरमध्ये. आणि कोल्हापूरमध्ये मी हा पहिला लाँग व्हिडिओ शूट केला आहे आणि जरा थोडंसं आधीच इंट्रोवर्ट सारखी मला म्हणजे असतोय मी. आणि विषय कसा आहे की लोकांमध्ये वगैरे ब्लॉगिंग वगैरे करणं खूप थोडंसं मला ऑकवर्ड सारखं वाटतं आहे. तरी पण त्यातनंच थोडीशी हिंमत करून ब्लॉगिंग वगैरे केली मी. तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगचा मी इथंच बुलेट. तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगचा मी इथंच एंड करतो. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो लॉंग व्हिडिओ गणपतीमध्ये वगैरे बरेचसे लॉंग व्हिडिओ येणार आहेत, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.